कोकणातल्या एका दुर्गम भागात चमत्कारी बाबांचा आश्रम होता. बाबा तसे नावाचे चमत्कारी, पण त्यांची जीभ आणि दक्षिणेचा हिशोब मात्र चोख होता. एक दिवस दुपारी कडक उन्हात किशोर म्हणजेच किशा घामाघूम होऊन आश्रमात शिरला. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. बाबा, दया करा बाबा, दया करा. किशाने बाबांच्या पायावर लोटांगण घेतलं. बाबांनी आपल्या चष्म्यातून किशाकडे पाहिलं आणि म्हणाले, काय झालं बाबा? आपलं बाळा, काय समस्या आहे? बाबा, काय सांगू, मी फार वैतागलोय. घरातलं भूत मला शांत झोपू देत नाही आणि बाहेर ही हडं मला सुखाने जगू देत नाही. किशा रडवेल्या स्वरात म्हणाला. बाबांना वाटलं दोन वेगवेगळी भूतं आहेत. ते खुश झाले. अच्छा, म्हणजे तुझ्या मागं एक सोडून दोन दोन भूतं लागलेत तर. बरं आहे, केस मोठी आहे. किशा वैतागला. आ, तुम्हाला अजून समजलं नाही? घरातलं भूत म्हणजे खरी भूताटकी आणि बाहेरची हडं म्हणजे माझी कटकटी बायको. मग कसले बाबा तुम्ही? बाबा संतापले. त्याने जवळचा झाडू उगारला. आता गप सांगतोस की काढू झोडून या झाडूने? नीट सांग काय काय झालंय ते. किशाने सांगायला सुरुवात केली. बाबा, 2 महिन्यांपूर्वीच मी कोकणातल्या त्या जुन्या वाड्यात, जो मी स्वस्तात विकत घेतला होता, तिथे शिफ्ट झालोय. बाबांच्या मनात आलं, कोकणातला जुना वाडा म्हणजे मालदार पार्टी दिसते. दक्षिणा भरभक्कम घ्यायला हवी. ते वरवर विचारत म्हणाले, अच्छा, कुठे घेतलाय फ्लॅट? आय मीन वाडा? आणि एरिया कितीचा आहे? बाबा, आधी मेन प्रॉब्लेम तर समजून घ्या. किशा भुया वक्र करून म्हणाला. घरात दिवसभर सगळं चांगलं असतं, पण रात्र झाली की गाढ झोपेत मला कोणीतरी सरकन तंगडी ओढून बेडवरून खाली पाडतं. इतकंच नाही, मला ना कधी कधी असं जाणवतं की आमच्या घरचा दरवाजा वीतभर पुढे सरकलाय. घराच्या खिडक्या वीतभर मागे पुढे झाल्यात. आणि एवढंच नाही, तर वाड्याच्या मधोमध जो मुख्य बीम होता तो एकीकडे कललाय. मला कळेना झालंय घरात असं काय चाललंय. परवा तर काय झालं माहितीये, मी झोपेतून उठलो आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे गॅलरीत गेलो. गॅलरीचा दरवाजा उघडला आणि एक पाऊल पुढे टाकणार तेवढ्यात माझा पाय खाली गेला ना राव पूर्ण. गॅलरी पोकळ, म्हणजे तिथे गॅलरीच नव्हती. दार उघडल्यावर पुढची जागा एकदम मोकळी होती. जर मी आधाराला दरवाजाला पकडलं नसतं तर तसाच खाली गेलो असतो, 20 फुटांवरून खाली. बाबांना नवल वाटलं. असं? बर, पण तुला खात्री आहे का याची? बाबा, दुसरं कोण करेल असं? मी नि माझी बायको, दोघंच तर राहतो तिथे. पण भांडणामुळे ती दुसऱ्या खोलीत म्हणजे माझ्या घरात कडी लावून झोपते. का बरं? माहीत नाही बाबा, पण एकदा माझ्या पाकिटातून पगाराचे पैसे गायब झाले. एवढंच नाही, तर ड्रायडेच्या आधी ॲडव्हान्स म्हणून आणलेल्या 2 बाटल्या चक्क संपल्या. हे काम बायकोशिवाय कोण करणार? मी एकदा रागाने तिला बोललो. तेव्हापासून ती रागावून दुसऱ्या खोलीत झोपते. पण आता तिथेही भूताचा त्रास सुरू झालाय. ठीक आहे, काळजी नको करूस, मी बघतो काय करायचं ते. बाबांनी त्याला उधीसोबत धीर दिला. दुसऱ्या दिवशी किशाची बायको बाबांच्या आश्रमात गुपचूप आली. किशाला याची कल्पनाही नव्हती. बोल कालिके, आय मीन बालिके, काय समस्या आहे? बाबांनी विचारलं. बाबा, आमच्या घरात तिसरं कोणीतरी आहे जे आम्हाला नको आहे, ती तक्रारीच्या सुरात म्हणाली. बाबा हसले. बालिके, हा प्रॉब्लेम डॉक्टरचा आहे, माझा नाही. बाबा, थट्टा नका करू, मी खऱ्या भूताबद्दल बोलते. आमच्या घरात एक भूत आहे जे दारूच्या बाटल्या संपवतं, पैसे उडवतं आणि रात्री धुडगूस घालतं. एक तर आधीच यांच्या घोळण्याने मला झोप लागत नाही, त्यात हे भूत. मी पार वैतागली या सगळ्याला. आणि बाबा,
एवढंच नाही तर घरातल्या वस्तू पण कधीकधी आपसुकच हललेल्या असतात. म्हणजे त्या स्वतःची जागा बदलतात. घरातलं एक जुनं घड्याळ तर कित्येक वेळेला मी सरळ करून पण तिरकच होतं. एवढंच नाही तर घरातले दरवाजे, खिडक्या त्या पण थोड्या थोड्या म्हणजे अगदी इंचभर ते वीटभर पुढे मागे सरकल्याचा भास होतो. आता हा भास आहे की खरं आहे ते तुम्हीच काय ते आल्यावर ठरवा. काळजी नको बालिके, यावर नक्कीच जालीम उपाय करू. बाबांनी तिलाही आश्वासन दिलं. टिकटॉक सँडल्स वाजवत आणि पदर सुळसुळवत बायको निघून गेली. त्या रात्री बाबा किशाच्या वाड्यात पोहोचले. वाडा जुना होता. वाड्यात पाऊल टाकता क्षणी बाबांना कमालीची शांतता जाणवली. लाकडी खांब आणि भिंती थोड्या अस्ताव्यस्त वाटत होत्या. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे वाड्यात आल्यावर बाहेरचे सर्व आवाज साऊंडप्रूफ केल्यासारखे बंद व्हायचे. किशा बेडरूममध्ये गेला आणि 5 मिनिटातच त्याचं इंजिन सुरू झालं. तो घोरू लागला. इकडे बाबांनी हॉलच्या मधोमध पूजेची तयारी मांडली. पिशवीतून त्यांनी वेगवेगळं साहित्य बाहेर काढायला सुरुवात केली आणि जोरजोराने मंत्रोच्चार करू लागली. किशोर तर केव्हाच झोपी गेला होता. त्याला या सगळ्याची मुळीच कल्पना नव्हती. बाबा हॉलमध्ये सावधान स्थितीत बसले होते. त्यांचे मंत्रोच्चार सुरूच होते. अचानक रात्रीच्या शांततेत भिंतींमधून एक आवाज आला. कुणीतरी गुदगुल्या झाल्यासारखं हसलं होतं. बाबा दचकले. त्यांनी पाहिलं, भिंतीवरचं जुनं घड्याळ वेडंवाकडं हलायला लागले. बाबांनी मंत्र म्हटला आणि विभूती उडवली. तशीच भिंत चक्क थरथरली. जणू कुणीतरी भिंतीला जोरात गुदगुल्या केल्या. इतक्यात बेडमधून किशाचा घोळण्याचा आवाज प्रचंड वाढला. त्या आवाजाबरोबर घराची अख्खी जमीन एखाद्या लाटेसारखी वर खाली झाली. बाबा सोफ्यावरून धाडकन खाली पडले. अरे बाप रे, हे भूत नाही, हे भलतंच काहीतरी आहे, बाबा ओरडले. बेडरूमचा दरवाजा आपोआप उघडला आणि किशा ओरडत बाहेर पळाला. बाबा बाबा वाचवा, ही भिंत माझ्या अंगावर येते. मागून त्याची बायकोही ओरडत बाहेर आली. बाबा, किचनमधले डबे आपोआप उघडतायत. बाबा ओरडले. अरे मूर्खानो, हे घर जिवंत आहे. याला तुमच्या पैशांची किंवा दारूची हाव नाहीये. या घराला फक्त शांतता हवी आहे आणि या किशाच्या घोळण्याचा या घराला त्रास होतोय. इतक्यात वाड्याच्या लाकडी तुळईतून एक वैतागलेला आणि भसाडा आवाज आला. बास करा रे, झोपू द्या की आता. सगळे कपकार झाले. घर बोलायला लागलं होतं. किशा थरथरत म्हणाला, म्हणजे तुम्हीच माझे पैसे आणि दारू चोरली? भिंत चक्क वेडीवाकडी होऊन हसली. पैसे काय मी सोबत नेणार आहे का? तुझ्या बायकोने ते कपाटात लपवलेत. आणि दारू? दारू मी प्यायलो, कारण तुझ्या घोळण्याने माझं डोकं फुटायची पाळी आली होती. थोडी चढली की झोप चांगली लागते, म्हणून मारले 1-2 पेग. पण तुझा हा ट्रॅक्टर काही केलं थांबेच ना. घर पुन्हा गरजलं. आता एक तर हा घोळणारा किशा माझ्या घरातून बाहेर जाईल, नाहीतर याला मी कायमचा भिंतीत चिणून टाकेन. मग बसा घोरत आतल्यात. तेवढ्यात किशाही गरजला. तेवढ्यात किशाही संतापला. वा रे वा, मी हे घर विकत घेतले. हां, मी का म्हणून बाहेर जाऊ? आता मी या घराचा मालक आहे. चमत्कारी बाबांना संभाव्य धोक्याची कल्पना आलेली होती. त्यांनी हळूच आपली पिशवी उचलली आणि दरवाजाजवळ जात म्हणाले, हे प्रकरण माझ्या आवाक्याबाहेर आहे. मी भूतांशी लढू शकतो, पण घराशी नाही. किशाने पाहिलं तर दरवाजाच्या जागी आता फक्त एक अखंड भिंत उभी होती. घराच्या भिंती हळूहळू जवळ येऊ लागल्या. जणू ते घर सर्वांना कवेत घेणार होतं. बाबा भीतीने ओरडले, अहो घर महाशय, मला का म्हणून ही शिक्षा? मी तर इकडे राहत नाही. हा किशोर तुमच्या झोपेच्या आड येतोय, मला जाऊ द्या. घर म्हणालं, तुला तुला कसं जाऊ देणार बाबा मी? आल्यापासून मोठमोठ्याने मंत्र म्हणून माझं डोकं अजून फिरवून ठेवलेस. त्याची भरपाई कोण करणार? तुला सुद्धा माझ्या पोटात राहणं भाग आहे. आता गप्प बस. एवढं बोलून
घर गप्प झालं. घर थरथरू लागलं. त्याच्या भिंती जवळ आल्या, आणखी जवळ. आणि एका क्षणात त्यांनी त्या तिघांनाही वेढून टाकलं. किशा, त्याची बायको आणि बाबा सुटकेचा निष्फळ प्रयत्न करत होते. हातपाय मारत होते. बाबा आतून भिंत ठोठावत होते, पण व्यर्थ. घराने त्या तिघांनाही एकाच घासात आपल्या पोटात घेतलं. भिंती पुन्हा सपाट झाल्या. फर्निचर जागच्या जागी आलं. घराने एक मोठा तृप्तीचा ढेकर दिला आणि त्या वाड्यात आता कायमची स्मशान शांतता पसरली. त्या रस्त्यावरून जाणारा प्रत्येक माणूस त्या वाड्याकडे पाहून म्हणायचा, वाह, काय सुंदर वाडा आहे, किती शांतता. पण जर कोणी त्या वाड्याच्या भिंतीला कान लावून ऐकलं तर आतून 3 वेगवेगळे आवाज यायचे. एक किशाच्या गोळण्याचा, एक त्याच्या बायकोच्या रडण्याचा आणि एक बाबांच्या मंत्रोच्चाराचा, जे आता त्या वाड्याचं नवीन हृदय बनलं होतं. गोष्ट आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हॅपी लिसनिंग.